हॅलो मित्रांनो, आज माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही इवाच्या बडी मम्मीकडे आलो होतो। आल्यानंतर लगेच ती तिच्या ताईसोबत खेळत बसली आणि मग त्यानंतर ती तिच्या बडी मम्मीकडे गेली आणि खूप गोष्टी सांगत होती, दिवसभराच्या काय केलं काय नाही। पुन्हा ती तिच्या ताईकडे गेली आणि खूप साऱ्या मस्ती करायला लागली। पुन्हा थोड्याच वेळात आम्ही इवाला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेलो आणि बाहेर खूप थंडी वाजत होती। तर बघतो काय, इथे बाया बाहेर शेकोटी वगैरे शेकत होत्या। तर या महिन्यात खूप थंडी वगैरे पडल्यामुळे इथे बाया शेकोटी वगैरे शेकत असतात आणि याच टायमाला इथे भाजीपाला सुद्धा विकायला येत असते। इवाची ताई तिला भाजीपाला सुद्धा दाखवासाठी नेत होती। आज आम्ही सत्यपाल महाराजाच्या प्रबोधनाकरता आलो। सत्यपाल महाराजाचं प्रबोधन खूप छान असते। त्यानंतर इवा तिच्या बडी मम्मीच्या मांडीवर बसून खूप एन्जॉय करत होती आणि सगळे तिथे प्रोग्राम वगैरे बघत होती। आई सुद्धा तिची खूप एन्जॉय वगैरे करत होती। त्यानंतर सत्यपाल महाराजाचं प्रबोधन वगैरे संपलं आणि इवा तर काय बघा मस्त एन्जॉय वगैरे करत होती। इकडे तिकडे खेळत होती, तिकडे पळापळ करत होती। इकडे बसू की तिकडे जाऊ, तिला मस्त खूप छान वाटत होतं आणि सोफ्यावर सुद्धा खूप एन्जॉय करून बसत होती। इकडे तिकडे लोकांकडे बघत होती। इथे मस्त पुस्तक वाटण्याचा सुद्धा प्रोग्राम होता आणि इवाचं काय इकडे तर खेळणंच चालू होतं। तिच्या ताईसोबत सुद्धा खूप एन्जॉय करत होती। तिची ताई भेटली तर तिची काय मज्जाच असते, मग मजा असते। तिच्या ताईसोबत तिने खूप डान्स वगैरे केला, छान राऊंड खेळली। प्रोग्राम संपल्यावर आम्ही घरी गेलो। त्यानंतर काय बघा इवाचा अभ्यास चालू झाला। असा होता आमचा दिवस। आय होप तुमचा दिवस चांगला गेला असेल। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।